आहे की काही ना काहीतरी उदाहरण देऊन ते पटवून देतात. कधी चालताना, कधी म्हणजे मार्गाक्रमण करताना, कधी रोगाची वेदना वगैरे झाली तर त्यासाठी पण उदाहरण देऊन, म्हणजे वैद्य तुम्ही कारण वैद्य. मग त्या ठिकाणी शरीराच्या रोगाला दूर करण्यासाठी म्हटलं का तुम्ही वैद्य आहात म्हणून. शरीराचा रोग हा दृष्टीटप्प्यातच नाही आहे. मुळातला रोग उकडून टाकायचा आहे. कोणता तो भावरोग. असंख्यात लोक प्रमाण जे आपल्याला विभाव झाले होते आणि त्या विभावांच्या मध्ये बहुरोग वाढत गेलेला, म्हणजे संसार वाढत गेला, जन्ममरण करत राहिलो, त्या सर्वांच्यावर आता तुम्ही उपचार करणारे अकारण वैद्य आहात असा बहुमान दिला भगवंताने. परंतु वास्तविक रूपाने आपला आत्माच वैद्य आहे. कोणती औषधी आहे? आपल्याजवळ कोणती औषधी आहे? आपण ध्यानसूत्र म्हणताना चैतन्य रसरसायन स्वरूप म्हणतो. म्हणजे चैतन्य हेच आपलं रसायन आहे आणि तिकडे जर उपयोग लावला तर आपल्याला किंचित मात्रेही बाहेरच्या औषधांची किंवा कुठल्या वैद्यांना शोधण्याची गरज राहिली नाही. कारण सगळं काही आपल्यामध्येच आहे. कुठल्याही आपण पाहतो की जसं शरीर सुद्धा आपोआपच त्या रोगाला काय करून घेतं. जर आपण तसं पथ्य वगैरे पाळलं तर रोग दूर करतं. म्हणजे त्या शरीरात स्वतःच तशी काय आहे, प्रवृत्ती आहे, म्हणजे परिणती आहे. आपण जीव काय करत नाही. जीवाला असं वाटतं की आम्ही करतो एवढं सगळं, आम्हीच केलं म्हणून सुधारणा झाली. तर सुधारणा करणारा जीव नाही. कोणत्या गाते संहिता प्रवचनसारच्या 107 नंबरची गाथा सांगितली. नाहं देहो न मनो न वाणी न चैव कारणं तेषु कत्तान कारयिता अनुमंतानेव कत्तीम. अमृतचंद्राचार्यांच्या टीकेत तर अगदी खूप चांगले पॉईंट घेतलेले की ते त्यांच्या स्वरूपाने राहतात. माझ्या स्वरूपाची ते इच्छाच करत नाही. तर मग हे समजून मी का बरे त्याच्या पाठीमागे लागावं? मी मध्यस्थ होतो. मध्यस्थ म्हणजे कुठल्याही प्रकारचा आता मी ह्या शरीराविषयी, मनाविषयी किंवा वचनाविषयी किंचित मात्र विकल्प करत नाही. कारण ते सगळे पोतगलमय आहेत. त्यांना त्यांचं स्वरूप असताना माझ्या स्वरूपाच्या आधाराची गरजच नाही. फक्त आपल्यालाच असं वाटतं, विकल्प येतात आणि वाटतं की केलं पाहिजे, शरीराचं नीट केलं पाहिजे. आणि शरीराचं नीट करायला आपण चेतन स्वरूपात्मा कधीच नाही. कारण ते आहे अचेतन आणि मी आहे चेतन. मग तरी सुद्धा कारण वैद्य का म्हणायचं त्याला, तर ह्या जीवामध्येच एवढी शक्ती आहे, अनंत शक्ती आहे की त्याला बाहेरच्या औषधांची गरज नाही. काय सांगितलं होतं सनतकुमार चक्रवर्तीचं? त्यांना जो कुष्ठरोग झालेला होता, गरीब कुष्ठ भयानक होता आणि तशा अवस्थेमध्ये म्हणजे आधी सुरुवात फक्त होती पण ते प्रगट झालं नव्हतं. त्यांना वैराग्य त्यांनी दीक्षा घेतली. पुढे पुढे तर आणखीन जास्त जखमा म्हणून ते गळायला लागले आणि तिथं देव परीक्षा घ्यायला आलेला आहे वैद्याच्या रूपामध्ये. आणि तो सारखं काय म्हणतोय, मी वैद्य आहे, कोणाला औषध पाहिजे का? तिथं फिरते तर जंगलात तर एकच मुनी फक्त ते सनतकुमार. मग कशासाठी त्यांनी असं विचार केला किंवा त्यांच्या ठिकाणीच अवतीभोवती फिरू लागला तर देव. तर मग हे त्यांच्या म्हणजे त्या मुनी तर ध्यानात होते, पण आता त्याला संबोधन करण्यासाठी म्हणून ते म्हटले, कोण रोगी तुला दिसतं इथं? तो देव म्हणतो की तुम्हीच तर. किती गळते पहा, माझ्याकडे खूप उत्कृष्ट औषध आहे, मी लागलीच बरं करतो म्हणून मी विचारत होतो. तर मग ते मुनी म्हटले की मला रोग झालाय, भयानक झालाय, पण त्या रोगाचं औषध तुझ्याजवळ आहे का तेवढं सांग. कोणता रोग झालाय विचारलं त्यांनी. तर तो मला भावरोग झालेला आहे, त्याचं औषध तुझ्याजवळ आहे का? मग त्यांनी काय सांगितलं, तेवढं मात्र तुमच्याजवळच, ते काय माझ्याजवळ नाही. आणि मग गेला
उतरले, त्यांनी काही शरीराची इच्छा केली नाही. आणि त्यांनी एवढं फक्त त्याला बोध देण्यासाठी काय सांगितलं, फक्त किंचित थुंकी शरीराच्या कुठल्या तरी भागावर लावून दाखवलं, अगदी सोन्यासारखं चमकू लागलं. म्हणजे हे पण औषध शरीराला दूर करणार, शरीराच्या रोगाला दूर करणार. मग कशासाठी ते दुसऱ्यांची आवश्यकता आहे त्यांना, म्हणजे त्यांना इतकं उत्कृष्ट आतूनच आहे, पण तरी सुद्धा कधी इच्छा केली नाही त्यांनी की आता आपण म्हणजे आता आपल्याला वृद्धी झाली किंवा काय, आणि आपल्याला तपश्चर्याने जर होत असेल तर आपण सगळीकडे थुंकी लावून करावं दुरुस्त, असे विचार आले का? शरीराचं महत्व नाही. म्हणून जे जे काही उपमा देतात, माझ्या तुम्ही चित्तरूपी शय्येवर असे आहात, विश्रांती म्हणजे इतके तुम्ही विश्राम करत आहात त्या शय्येवर, आणि माझी भक्ती स्मिता म्हणजे कसली भक्ती, माझी अतिशय उत्कृष्ट विशाल अशी भक्ती. मग त्या चित्तरूपी शय्येवर असताना कसे काही माझ्यामध्ये दुःख राहतील, रोग राहतील, किंवा म्हणजे कसल्या प्रकारचे क्लेश राहतील, काहीच राहणार. मग याचा अर्थ फक्त शरीराचं नाही आहे. तिथं काय घेतलेलं होतं की परिणामामध्येच क्लेश होऊ लागले असतील तर त्या क्लेशाला सुद्धा दूर करणारं कोण आहे? भगवान व्यवहार न्यायाने त्यांना बहुमान दिला, पण निश्चय न्यायाने आपला कारण परमात्माच त्याला दूर करतोय, अशा रीतीने सांगितलं. मग आता इथं वाटचाल करतोय, मोक्ष मार्गाला जायचंय, रत्नत्रय धारण केलंय. मग तो मार्ग कसा आहे तर काय सांगितलं होतं ना, अतिशय पापरूपी अंधकाराने भरलेला आहे तो मार्ग, गाढ अंधकार आहे आपल्या जीवनातला. आणि त्याचं कारण कोण आहे ते सांगितलं की वास्तविक रूपाने की मीच एवढं पाप केलं. मग कोणतं पाप केलं सांगितलं? फक्त चोरी केली, खोटं बोललं, हिंसा केली, त्यालाच आपण पाप म्हणत असतो दृष्टीने. पण ज्ञानावरण, दर्शनावरण, मोहनी यंत्राच्या योगी जे जे आपण भाव करतो, तशा प्रकारच्या आश्रमाची जी कारणं आहेत, तर त्या आश्रमाची कारणं तत्वार्थामध्ये सांगितलेलीच आहेत. ज्ञानावरण, दर्शनावरणाच्या आश्रमाचं जे कारण आहे, यंत्राय कर्माचं जे कारण आहे, तर तेच मी तशा प्रकारचे विभाव केले आणि पुन्हा पुन्हा तशा प्रकाराने काय केलं, असा गाढ अंधकार केला की त्यात माझा आत्मा दिसणारच नाही आणि त्यात मला मार्ग पण दिसणार नाही, मोक्ष मार्ग. कारण आत्मा म्हणजेच मोक्ष मार्ग आहे. परंतु जेव्हा मला तुमचं हे सगळं म्हणजे मी खोल खड्ड्यात पडण्यासारखं अशा प्रकारचं ह्या अंधकारात चाचपडत चालत असताना जेव्हा तुम्हाला म्हणजे तुमचा हा दिवा मला काय झाला, तत्वाचा प्रकाश करणारा ही तुमची वाणी, दिव्यध्वनी मला अतिशय उपयोगी पडली की जेणेकरून त्याच्यातून मी काय झालो, ती जर नसती तर त्या मार्गाने सुखाने मी कसा गेला असतं. म्हणजेच तो मार्ग किंवा त्या सुखाने जाण्यासाठी एक वेळ फक्त तो दिवा. मग कोणता दिवा? तर रत्न, आपलं जे वेद विज्ञानाचं रत्न दीप, आणि त्याच्याद्वारेच आपल्याला हा मोक्ष मार्ग व्यवस्थित आक्रमण करता आला, हे सांगितलं कालच्या श्लोकात. आता सांगतात 15वा श्लोक. आत्मज्योतिर्निधिरनवती द्रष्टुरानंद हेतुः. आत्मज्योतिर्निधिरनवतीर्द्रष्टुरानंद हेतुः. कर्मक्षोणी पटलपिहितो यो न वाप्य परेषाम्. कर्मक्षोणी पटलपिहितो यो न वाप्य परेषाम्. हस्ते कुर्वन्त्यनति चिरतस्तम्भवद्भक्तिभाजः. हस्ते कुर्वन्त्यनति चिरतस्तम्भवद्भक्तिभाजः. स्तोत्रे बन्धा प्रकृतिपरुषोत्तमधात्री खनित्रैः. बन्ध प्रकृतिपरुषोत्तमधात्री खनित्रैः. आत्मज्योतिर्निधिरनवती द्रष्टुरानंद
चिरस्तम अशी ही करायची सुधारणा. कुठल्या प्रतीत जर चिरस्तम असा असेल तर चिरतस्तम करायचे. तंत्र आहे फक्त स्तंभ स्तंभ पण आहे चिरतस्तम. तर चिरत रचपुरत पाहिजे चिरतस्तम भगवद्भक्ती भाज्या. द्रष्टू आनंद हेतू हो. जो द्रष्टू म्हणजे पाहणारा आहे, पाहणाऱ्याला आनंदास कारण हे भगवान आपलं स्वरूप आहे. आणखीन कसं आहे अनवधी म्हणजे अमर्याद आणि कर्मक्षोणी पटल ह. कर्मरूपी क्षोणी, क्षोणी म्हणजे जमीन पृथ्वी आणि पटल म्हणजे त्याचे थर. तर कर्मरूपी जमिनीच्या थराने पीठ म्हणजे झाकला गेलेला असं जो आच्छादलेला. आत्मज्योती ही निधी ही. आत्मज्योती हाच मोठा निधी आहे. सांगितलं काय सांगितलं की जमीन कर्मरूपी जमिनीच्या थराने आच्छादलेला. इथं जे उदाहरण वेगळंच दिलेलं आहे. आता कशाने तो आच्छादलाय तर कर्मरूपी जमिनीच्या थराने झाकला गेलेला. आत्मज्योती म्हणजे आत्म्याची ज्योती जी आहे ती कशाने झाकली आहे तर जमिनीच्या थराने झाकली गेलेली आहे. आणि असा निधी आता तो आत्मज्योती हाच निधी आहे. य म्हणजे जो परिश्रम म्हणजे इतरांना अनवाप्य प्राप्त होत नाही, जे आत्मस्वरूप इतरांना प्राप्त होणे योग्य नाही. तर तम म्हणजे तो निधी भगवद्भक्ती भाज्य. तुमची भगवत म्हणजे आपली जी भक्ती आहे त्या भक्तीस मी काय झालं भाज म्हणजे पात्र झाले. म्हणजे आज मला तुमची भक्ती करायला मिळाली, तुमच्या भक्तीमध्ये माझा उपयोग लागला. अशा रीतीने भगवद्भक्ती भाज्य म्हणजे तुमच्या भक्तीमध्ये मी असा लागलो. स्तोत्र बंध स्तोत्रे म्हणजे स्तोत्रांच्या द्वारे. बंध प्रकृती बंध आणि प्रकृती जी आहे ती परुष म्हणजे अतिशय कठोर उत्तम म्हणजे कठीण बळकट अशा जमिनीस धात्री खनित रही. धात्री म्हणजे जमीन. अशा जमिनीला खनित रही कोणत्या म्हणजे कशाने खणलं कुदळ. आणि ती कुदळ कशाची तर स्तोत्ररूपी स्तोत्रही खनित रही. स्तोत्ररूपी कुदळीच्या द्वारे ती अतिशय कठीण आणि बळकट असलेली जमीन सुद्धा जो खणून काय करतो अनति चिरत म्हणजे ताबडतोब. चिरत म्हणजे काय आहे अतिचिरत जास्त खूप दीर्घकाळ. आणि अनति म्हणून काय घेतलं अन हा जो मागे लागलेला शब्द. तर तो अन काय दाखवतो तत्काळ म्हणजे चिरकाल नाही, आता वेळ लागणार नाही. ताबडतोब हस्ते कुर्वंती हस्तगत करतात. म्हणजे सांगायचं काय या ठिकाणी की जमिनीची उपमा घेतली आणि ती जमीन कशी आहे तर कर्मरूपी जमिनीच्या थराने तो झाकला गेलेला असा जो आपला आत्मा आहे त्याला एक आत्मज्योती भेद विज्ञानाची ज्योती हीच मोठी निधी आहे. तर तो जो कोणी इतरांना प्राप्त करण्यायोग्य नाही ते तुमच्या भक्तीने मला प्राप्त झालेला आहे. म्हणजे मी भेद विज्ञान केलेलं आहे हे सांगितलं. आणि त्या ज्योतीनेच मी आज खूप कुशल आहे. आणि त्याच्याद्वारेच काय करतोय बंध प्रकृती रूपी जी कठीण बळकट अशी जी झालेली जमीन आहे म्हणजे चैतन्याची भूमी. आणि त्या ठिकाणी मला अतिंद्रिय आनंद आजपर्यंत का मिळाला नाही तर मी आत्मज्योती काय आहे तीच मला कळत नव्हती. आणि आज तुमच्या भक्तीने मला ती प्रगट झालेली म्हणजे मी भेदविज्ञानी झालो. आणि स्तोत्ररूपी कुदळीने खणून काय केलेलं आहे त्याला तत्काळ ताबडतोब त्याला हस्तगत केलं. कशाला हस्तगत केलं हस्ते कुर्वंती म्हणजे म्हणजे अशा प्रकारचं किती कठीण कार्य असलं तरी सुद्धा त्याला हस्तगत होतंय. भेद विज्ञान झालं की
कुठल्याही प्रकाराने तर मोक्ष मार्ग हा दूर राहत नाही तिच्यापासून, कारण तो एवढा अनंत वीर्य आपला प्रगट होण्यासाठी आत्मज्योती वापरली. हाच एक मोठा निधी त्याला प्राप्त झाला. इथं कशाची उपमा दिली? निधीची उपमा दिली. आत्मज्योतीला निधीची उपमा देऊन काय सांगितलं याच्यामध्ये, की जर एक मनुष्य होता, नियमसारमध्ये चाललाय ही गाथा, तर तो मनुष्य खूप दरिद्री होता आणि त्याला खूप मोठी निधी मिळाली. आणि ती निधी मिळाल्यानंतर त्याचे नातेवाईक, परिवार वगैरे जो आहे त्यांना कोणाला तो सांगत नाही. त्याला एकट्याला ते भोगण्यासाठी तो एकांतामध्ये जाऊन त्या निधीला भोगू लागतो. मग ते कशासाठी उदाहरण दिलं होतं? ज्ञान. तसंच आपलं ज्ञान, वेदविज्ञान एवढं उत्कृष्ट आहे की त्या उत्कृष्ट वेदविज्ञानाला तो कसा भोगतो, त्याच्याद्वारे अतिंद्रिय आनंद कसा भोगतो. कारण आतापर्यंत ते मिळालं नाही आणि आता आपल्यासारखं होऊन तो स्वतःच तो अतिंद्रिय आनंद भरभरून भोगत राहतो. जसा तो दरिद्री आणि ते कोणाला नाही दिसत, मलाच ही निधी पाहिजे म्हणून तो कोणालाही दिसू नये अशा पद्धतीने एकांतामध्ये जाऊन त्याला तो भोगतो. तसं या ठिकाणी एकांतामध्येच आपलं ध्यान, धर्मध्यान करून तो इतका स्वभावात राहतो की किंचित मात्रही त्याला विकल्प होत नाही कशाचे, की आता हे दुसऱ्याला दिलं पाहिजे, दुसऱ्याला देण्याचे विकल्प आले की आपलं स्वतःचं म्हणजे निर्विकल्पपणा सुटतो, त्याच्यापासून दूर होतो. म्हणून या ठिकाणी हा निर्विकल्प इतका दाखवलाय की आपण आपल्यामध्येच राहायचे. हस्तगत झाले, आजपर्यंत ते मला मिळालं नाही, आता हस्तगत केलं. कशाला हस्तगत केलं? अशा निधीला हस्तगत केलेलं आहे की ते आता सुटणार नाही किंवा त्याचा भागीदार कोणी होणार नाही. कारण जो तो द्रव्य आपापलं स्वतंत्र आहे आणि हे स्वतंत्र द्रव्य जर समजलं तर आपल्याला काय लक्षात येतं मग, की कारण का तर आता ह्याच्यातून पाहायचे आपल्याला ज्या शक्ती सांगितल्या समयसारमध्ये, ज्या शक्ती सांगितलेल्या आहेत त्यातली एक एक शक्ती इतकी कार्यरत होते. पहिलाच हा शब्द तो कोणता घेतला होता? आनंद. पाहणाऱ्याला आनंद मिळतो, द्रष्टुको आनंद येतो. म्हणजे जो द्रष्टुने पाहणारा, पहिल्या जोडीत आहे ना, द्रष्टुको आनंद येतो म्हणजे जो कोणी पाहणारा हे भगवान तुम्हाला, तर तुमचं रूपच असं आहे की आनंदाला ते कारण आहे. कारण मित्रांता पण अशी आहे की त्यात कसल्याही प्रकारचे रागद्वेष नाही. काही झालं तरी सुद्धा ते कसे न्यायिक आहे हे पाहून सुद्धा आपल्याला काय होतं? आनंद होतो की पहा कसे ते स्वतःमध्ये राहिलेत आणि मी मात्र काय करतोय. लगेच स्वतःला त्याची लाज वाटू लागते आणि लागलीच तो वितराग भगवंतासारखाच न्यायिक होण्यासाठी तो तत्पर होतो. म्हणून आनंदाला कारण, कुठल्या आनंदाला कारण झाला? की हा इंद्रिय सुखातून सुटला म्हणून त्याला म्हटलं आनंदाला कारण आहे. तुमचं रूप हे आनंदाला कारण व्यवहार नयाने सांगितलं. आता निश्चय नयाने जर पाहिलं तर आपलं स्वरूप कसं आहे, प्रत्येक जीवाने जर आपल्याकडे पाहिलं तर ते आनंदाला कारण आहे. कसल्याही प्रकारचं दुःख होण्याचं कारणच राहिलं नाही तिथं. कारण प्रत्येक जीवामध्ये आनंद गुण आहे आणि त्या आनंद गुणाकडे जर आपण पाहिलं तर लक्षात येते की अतिंद्रिय आनंद माझा एकटाच मी भोगतोय, दुसरं कोणी सुद्धा त्याचा भागीदार नाही. आपल्या ताटात जर आपण पंक्तीला बसलोय आणि ते वाढत वाढत चाललेले, आपल्यापासून सुरुवात झाली आहे आणि त्या प्रत्येकाच्या ताटात जे काही पक्वान्न वगैरे काय आहे ते वाढत चालले, पण शेवटचा जो मनुष्य बसलेला आहे त्याच्या ताटात काही पक्वान्न पडलं नाही. त्याला पाहून काय वाटतंय? सगळेजण खाऊन ढेकरा द्यायला लागले. म्हणजे एवढं सगळं होईपर्यंत सुद्धा वाढणाऱ्यांना माझ्या ताटाकडे लक्ष कसं गेलं नाही, त्यांनी मला हे का दिलं नाही, ते का दिलं नाही, अशा प्रकारचे विकल्प झाले त्याला. मग त्या ठिकाणी स्वतंत्रता दाखवली प्रत्येकाची. भोजन करताना सुद्धा देणाऱ्याला द्यायचं नाही असं नाही, पण तो विसरून गेला किंवा ते राहून गेलं किंवा तिथला पदार्थ संपला, काहीतरी कारण असते
आणि मग तशा पद्धतीने परत फेरी मारताना येतो आणि त्यावेळेस मग त्याच्या ताटाकडे पाहिल्यावर म्हणतो, अरे ह्याला हे आपण दिलंच नाही. मग लक्षात आलं आणि मग तो मागत नाही, सगळ्यांनी खाल्लं पण मला दिलं नाही असा विचार पण केला नाही किंवा मागितलं पण नाही. म्हणून तो परत फेरी मारून तिथे येऊन त्याला आठवण येते, तो परत त्याच्या ताटात. मग तसं या ठिकाणी सुद्धा कसं आहे की जो भक्त आहे तो भक्त कसल्याही प्रकारचं वर मागत नाही, अशी भक्ती आहे त्याची. वर काय मागणार, माझा रोग बरा होऊ दे, मग मी तुमचं काहीतरी करेन, जास्तीत जास्त फायदा मला झाला की मंदिर बांधेल. कोणी केलं होतं माहिती नाही. जो अज्ञानी आहे पण त्या अज्ञानात सुद्धा त्याचा शुभभाव झाले होते. भक्ती कशी झाली होती महावीरजीची घटना सगळ्यांना माहीत असेल की जो राजाचा मंत्री काहीतरी होता तो, आणि त्याला असं अपराध झालेला त्याच्याकडून असं कोणीतरी राजाला जाऊन सांगितलं, पण तो खूप निरपराधी होता. किंचित मात्रही त्यांनी कसलाही अपराध तो केला नव्हता, पण सांगणाऱ्याला काय सांगितलं, का सांगितलं माहीत नाही, असे भाव का झाले. मग त्यांनी त्याचा उदय असेल कर्माचा, तो तशा पद्धतीने सांगून राजाने लागलीच त्याला शिक्षा दिली की ह्याला बॉम्ब ह्याच्यावर टाकून ह्याला मारून टाक. ही शिक्षा मिळाल्यानंतर तो किती विनवणी करतोय की नाही, मी अपराधी नाही, तो अपराध केला नाही, तर मला तुम्ही मारू नका, मला असं करू नका, खूप सांगतोय तो. पण राजा पण ते तयार नाही ऐकायला, कोणच तयार नाही. त्याला लागलीच बेड्या घालावून सांगितलेलं. बेड्या घालून त्याच्याबरोबर ते साखळा दंड धरून ते शिपाई चाललेले असतात आणि जाता जाता नेमकं रस्त्यात महावीरजीचं मंदिर नसतं त्यावेळेस, फक्त ती मूर्ती जी सापडलेली असते ज्या टेकडीवर, तर तिथली ती आणून हिथं विराजमान केलेली असते. खोली एवढीशी छोटीशी असते, पण ही मूर्ती सापडली म्हटल्यानंतर इतके लोक येतात आणि एवढी भक्ती करतात. खूप यात्रेकरू येऊन त्या ठिकाणी हे सगळं चाललेलं असतं. मग त्याचं लक्ष तिकडं जातं. मग तो सगळ्यांना विचारतो की इतकी गर्दी काय आहे, इथं काय आहे. आता कोणीतरी सांगतंय की इथे एक बाबा आहेत टेकडीवरले, आणि त्यांचं कोणी दर्शन करेल भक्तीने तर त्यांचं मनोरथ पूर्ण करतात, असं ते कोणीतरी सांगितलं त्याला. मग त्याची इच्छा झाली की मी सुद्धा दर्शन करायला जातो, पण त्याच्या हातापायात बेड आहे. मग त्यावेळेस तो विनंती करतो त्या शिपायांना, मला फक्त तुम्ही माझ्याबरोबर थांबा, मला दर्शन करण्यापुरतं तिथं सोडा म्हणून सांगितलं. मग शेवटी त्याला दर्शन करायला ती परवानगी दिली. मग त्यावेळेस तो किती गदगदून बोलतोय, काय म्हणतो, भगवान मी खरोखर निरपराधी आहे, मी कोणताही अपराध केलेला नाही, भगवान तुम्ही मला वाचवा, भगवान तुम्ही मला वाचवा, असं तो सारखं म्हणत असतो. आणि मग तसं म्हणत असताना परत त्यांनी, आता तो शिपाई झाली वेळ चला तर तो तरी सुद्धा तेवढ्यातनं काय म्हणतो, भगवान तुम्ही जर मला वाचवलं तर मी 3 शिखरवालं मंदिर बांधेल तुमचं. आता या ठिकाणी वर म्हणतो ना याला आपण की असं मला वाचवलं, मी जर वाचलो ह्याच्यातनं राहिलो तर माझे भाव असे आहेत की तुम्हाला फक्त एवढ्याशा खोलीत ठेवायचं नाही, तर चांगलं मंदिर बांधून त्याच्यावर 3 शिखर कसे येतील अशा पद्धतीचं मंदिर बांधण्याची माझी प्रतिज्ञा आहे, संकल्प आहे, असा तो विचार करून शेवटी त्यांच्याबरोबर जातो. गेल्यानंतर खरोखर घटना काय घडत जाते पहा. गेला तो आणि एका झाडाला त्याला टांगलेलं असेल 2 हात वर, कारण हाताने परत त्यांनी प्रतिकार करू नये म्हणून, आणि असं टांगलेलं असताना लांबून त्याच्यावर बॉम्ब सोडतात. बॉम्ब सोडला तर तो कसा येतो, असा कपाळापासून मस्तकापासून खाली त्याला स्पर्श न करता सहज खाली उतरल्यासारखं, कुठेही त्याच्या शरीराला त्यांनी स्पर्श केला, तो निष्फळ झाला बॉम्ब. म्हणून परत दुसरा बॉम्ब टाकला तरी सुद्धा तसंच झालं. मग शेवटी राजाला जाऊन दाखवलं, म्हटले तुम्हाला बॉम्ब टाकता येत नाही, मीच टाकतो म्हटले. मग राजा आला
आणि राजाने बॉम्ब टाकला तर तिसरा बॉम्ब पण असाच झाला. मग राजाला वाटलं ह्याचं कुणीतरी रक्षण करणार आहे, म्हणजे हा चांगला मनुष्य आहे, आपण त्याला शिक्षा दिली, हे चुकीचं झालं. लगेच तो काय करतो, त्याच्या बेड्या वगैरे काढून किंवा काय हात सोडून झाडावरचे, मग त्याला इतका कडाडून भेटतो राजा आणि म्हणतो सांग तुला कोण म्हणजे तुझा राखण करणारा कोण आहे. तर तो सांगतो टिलेवाला बाबा मेरा रखवाला. म्हणजे एवढं त्यांनी भक्ती केलेली असते, पण ती भक्ती कशी असती, सम्यक दर्शन नाही, शरीरात्मा भिन्न नाही हे जाणलं नाही, किंवा आपलं फक्त मरण वाचलं म्हणून त्याला तो आनंद झालेला, पण त्या शुभ भावाने सुद्धा एवढं फळ, एवढ्या भक्तीने सुद्धा एवढं फळ मिळतंय. आणि आम्ही जर वेद विज्ञान करून जर राहिलो तर आपल्याला काय होईल, म्हणजे आपली भक्ती निश्चयाने कोणाची भक्ती, ती आपल्या आत्म्याची. कारण का तर आपल्या आत्म्यालाच जर आपण जाणलं तर मोक्षालाच पोचतंय. अनतिचिर म्हटलं ना, ताबडतोब ते हस्तगत करतो मोक्ष, किंवा अतिंद्रिय आनंदात तर हस्तगत झालेलाच आहे, पण मोक्षाला सुद्धा जायला वेळ लागणार नाही. अशा प्रकारची ही भक्ती सहज होऊन जाते. खरोखर त्यांनी राजाला सांगितलं मी अशी प्रतिज्ञा केली आहे. आता राजा म्हणतो की म्हणजे तुझा पैसा वापरायचा असं नाही, तुला जे काही पाहिजे ते सगळं खजानातनं, किती मोठं मंदिर बांधायचे बांध, काय करायचे तुला, कशी सजावट करायची तशी कर, फक्त खजानातून पैसे घेऊन जा. काय झालं मग, त्याचाच मंदिर दिसतंय ना महावीरजीला 3 शिखर म्हणून. मग ह्याच्यातनं सुद्धा आपल्याला काय बोध मिळतोय की जे अन्यमतवादी आहे, ज्यांना ह्यातलं स्वरूप पण माहीत नाही, फक्त तेवढंच एक त्यांना असं कळलं की आपल्याला वाचवतात किंवा आपल्याला हे चांगलं मनोरथ पूर्ण करतात, एवढ्याच आमिषाने तो तिथं पोचला. पण परत त्याला त्याचं वेद विज्ञान वगैरे ही वित्रामूर्ती स्थापन केल्यानंतर, त्यांना पाहिल्यानंतर त्याचं पण त्याला आत्मस्वरूपाचं भान झालं. म्हणजे सुरुवातीला जरी तो अज्ञानी असेल तरी सुद्धा आपल्याला वाटतं ना की नाही कशाला काय त्याचं, आम्हाला काही कळतच नाही, त्यातलं कळत नाही तरी आपण ऐकत राहिलो तरी सुद्धा त्याचा फायदा होतो. आणि विषय कशातून आपलं चित्त हटलेलं असतं. कितीतरी आपण मोबाईल वगैरे जे वापरतो त्याच्यातनं म्हणजे पापाचे आश्रव कमी झालेले असतात, दंडबंद जे चाललेले आहेत ते सगळे थांबलेले असतात. म्हणजे पापाचे आश्रव कसे कमी होतात हे आपल्याला कळत नाही. आपण तर अजून त्यातलं एवढं खोल जात नाही. कारण का तर इथं आल्यानंतर काही खात पीत नाही, भानात बसत नाही, मग तेवढा सगळा मला त्याग आहे इथून बाहेर पडेपर्यंत. एवढं म्हटलं तरी किती पाप आपलं संपलं, आपोआपच त्याला ते सगळं परत परत असं स्वतःच्या स्वरूपाला जाणण्यासाठी रुची वाटू लागते. म्हणजे ही रुची कशी आहे, जसं एखादी वस्तू त्या मनुष्याला म्हटलं की तू मला गाडीतून, तू तिकडंच चाललंय बैलगाडीत, तर मला पण तिकडंच जायचंय, तर तू मला बसवशील का बैलगाडीत तुझ्या, तर हो बसवतो. मग तू काय देणार मला, तर काय नाही, आमच्या सासूरवाडीला मी पोचलो की तू पण तिथं जेवायला बसायचं, मी तुला गुडराब देतो. काय म्हटला तो, गुडराब देतो. म्हटल्यावर त्या आमिषाने त्यांनी त्याला सासूरवाडीला नेल्यानंतर आता जावयाला म्हटलं किती काय काय पक्वांना करत असतात, गुडराब म्हणजे अगदी हलकं झालं. मग त्यावेळेस तो गुडराबचीच वाट बघत राहतो आणि इकडं पक्वांना किती जरी ताटात वाटले तरी कशालाही तो हात लावत नाही. आणि मग तो सारखं गुडराब करत असतो. मग शेवटी त्याच्या तोंडात इकडं तिकडं सगळे झाल्यानंतर नाक दाबून तिच्या तोंडात तो पेढा घातला. आणि मग त्याला असं वाटलं की अरे हे गुडराबपेक्षा किती चांगलं आहे. तर मग तो खाऊ लागला आणि मग परत म्हणू लागला की तुम्हाला कधी इकडे यायचं असेल तर मला सांगा, मी तुम्हाला नेतो. म्हणजे त्याची रुची झाली. जोपर्यंत त्याचा स्वाद माहीत नाही तोपर्यंतच तशा प्रकारची अवस्था, आणि स्वाद माहीत झाला की मग ती रुची होते. मग तशा प्रकाराने आम्हाला सुद्धा भेद विज्ञान जर झालं तर आत्मरुची झाली तर
उलट बाहेरच्या सगळ्या रुची आळसून पडतात आणि संवादात आणण्यासाठी तत्पर होतो. अर्थ वाचायचा. पाहणाऱ्यास आनंद देणारा, अमर्याद आणि कर्मरूपी जमिनीच्या थराने आच्छादिलेला असा आत्मज्योती हाच निधी आहे, जो इतरास प्राप्त होत नाही. तो निधी तुझी भक्ती करणारे लोक बंध आणि प्रकृती या कठीण बलकट अशा जमिनीस स्तोत्ररूपी कुदळीने खणून तत्काळ हस्तगत करतात. आनंददायक परंतु अत्यंत खोल अशा कर्मरूपी जमिनीमध्ये असलेला आत्मस्वरूप ज्योतिरूपी खजिना 4 प्रकारच्या कर्मबंधरूपी कठीण व बळकट जमिनीस स्तोत्ररूपी कुदळीने खणणाऱ्या तुझ्या भक्तासच प्राप्त होतो. आत्मज्योती